Good morning from Agra. Yes, it's our day 3 of our Jaipur trip आणि आम्ही काल रात्रीच आग्राला पोहोचलेलो आहे. येस, इथे येण्याचं रिझन तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही आहे. ऑफकोर्स ताजमहल आणि येस इफ टाइम परमिट्स आम्ही रेड फोर्टला पण व्हिजिट करणार आहे आग्र्याचा. तर बघूया, तुम्हाला या व्हिडिओमध्ये ताजमहलही दाखवणार आहे, रेड फोर्टही दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. ताजमहलला जाण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकतायत. ऑफलाईन पण अवेलेबल होऊन जातं, पण ऑफलाईनला खूप गर्दी राहते. सो आय विल सजेस्ट यू की ऑनलाईन तिकीट बुक करून घ्या. 50 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. आणि तिथे पार्किंगला पोचल्यानंतर या अशा पद्धतीच्या ई रिक्षा पण तुम्हाला अवेलेबल केलेल्या आहेत, ज्या तुम्हाला 20 रुपीजमध्ये ताजमहलच्या जवळ घेऊन जातात. कारण ऑलमोस्ट 500 मीटर्स दूरच पार्किंग तयार केलेली आहे. आणि तुम्ही बघतायत की त्या ई रिक्षामध्ये एवढे लोक ते घेऊन जात असतात. 20 रुपीज पर सीट. आणि तिथे तुम्हाला क्लॉक रूमची पण सुविधा दिलेली आहे, बॅग्स वगैरे ठेवायला. ट्रायपॉड्स किंवा कॅमेरा लेन्सेस वगैरे अलाउड नाही आहे तिथे. खरं तर बेस्ट सीझन असं म्हटलं जातं की विंटरमध्ये आहे ताजमहल बघण्यासाठी. पण मी आता सजेस्ट करेल की आम्ही नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला ताजमहल बघितलं, तेव्हा एवढं दूरसट वातावरण होतं. आणि आता ऑलमोस्ट मी बघतोय काही व्हिडिओ अपडेट्स की ज्याच्यामध्ये ताजमहल पूर्ण धुक्यामध्ये झाकला गेलेला आहे. सो तुम्ही एवढ्या लांब जाऊन जर ताजमहल धुक्यामध्ये असेल तर तुमची ट्रिप वेस्ट होईल. सो मी सजेस्ट करेल की फक्त ताजमहल बघण्यासाठी जाणार असाल तर विंटर सीझनचे थोडे अपडेट्स चेक करून तुम्ही तिथे व्हिजिट करा. आणि जेव्हा तुम्ही ताजमहल समोर जातात किंवा ताजमहल दिसायला सुरू होतं, खूप सुंदर, म्हणजे खरंच त्याला 7 वंडर्समध्ये का काउंट केलं जातं ना, ते तिथं गेल्याशिवाय आपल्याला नाही कळणार. आणि बेस्ट प्लेस आहे ती इंडियामधली. तिथं गेल्यावर खरंच वाटतं की खरंच हा सिम्बॉल ऑफ लव आहे. आणि जी कारागिरी आहे म्हणजे शब्दात नाही मला मांडता येणार, ते तुम्ही तिथे जाऊनच बघा. आणि येस, यमुना नदीच्या साईडला जो त्याचा व्ह्यू आहे ना, तो खरा फ्रंट व्ह्यू आहे ताजमहलचा. आणि आपण जिकडून एंट्री करतो तो बॅक व्ह्यू आहे. आणि येस, इम्पॉर्टंट नोट म्हणजे की फ्रायडेला ताजमहलला व्हिजिटर्सला बंद असतो. सो ते लक्षात ठेवा. सो झालं आमचं आता ताजमहल बघून. खरंच मास्टरपीस. का हा 7 वंडर्समध्ये आहे ते इथं आल्यावरच कळत आहे. वन ऑफ द बेस्ट थिंग आय हॅव एव्हर सीन. जस्ट हॅट्स ऑफ. मस्ट विजिट. इंडियात राहून जर तुम्ही ताजमहल नसेल बघितला ना तर खूप मोठा लॉस आहे. सो आय विल रेकमेंड यू मस्ट विजिट प्लेस आहे आग्र्याची ताजमहल. ओके, सो दिस इज फ्रॉम ताजमहल. लेट अस सी, टाइम परमिट्स केला तर आपण रेड फोर्टही बघूया. सो फायनली आपल्याला टाईम भेटला आणि आपण आता आलेलो आहे रेड फोर्ट ऑफ आग्रा. येस, आग्र्याचा जो किल्ला आहे त्याला आग्रा फोर्ट म्हणूनही ओळखलं जातं. तर मी विचार केला की आता आलोच आहे ताजमहलला, तर बघून घेऊ हा पण. सो तुम्हालाही दाखवतो, स्टे ट्यून. आणि इथे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन 50 रुपीजचे तिकीट्स घ्यावे लागतात. सो मी इथे पण सजेस्ट करेल की ऑनलाईनच घेऊन टाका. कारण त्यांच्या त्या वेबसाईटवरच सगळे मॉन्युमेंटची लिस्ट आहे. ते आपल्याला फक्त जिथे व्हिजिट करायचं आहे ते सिलेक्ट करून तिकीट पे करायचं असतं. आणि तुम्ही बघू शकता की स्ट्रक्चर वाईज दिल्लीचा जो लाल किल्ला आहे तो आणि हा बऱ्यापैकी तुम्हाला सेम वाटेल. कारण तोच लाल दगड पण इथे वापरला गेलेला आहे. मी सजेस्ट करेल की जरी तुम्ही ताजमहलला गाईड नाही केला तरी चालेल, पण रेड फोर्टला तुम्ही गाईड करा. कारण रेड फोर्टला भरपूर अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्या डिझाईनचे काही सिग्निफिकन्स आहेत. तिथले दिवाने खास, तिथले महाल, आणि जेव्हा आक्रमण होत होतं तेव्हा काय काळजी घेतली जात होती या फोर्टमध्ये, हे सगळ्या माहिती आपल्याला तिथे जर कोणी चांगल्या पद्धतीने देत असेल तर ऑफकोर्स गाईड आहे. सो आय विल रेकमेंड की तुम्ही एक गाईड सोबत असू द्या. सो आग्र्याच्या फोर्टमध्ये जर म्हणाल तर माझ्यासाठी अट्रॅक्शन तेच होतं की शिवाजी महाराजांनी जेव्हा आग्र्याच्या
आग्र्याची सुटका ही स्टोरी आपण सगळ्यांनी ऐकलीच आहे आणि ती आग्र्याची सुटका त्यांनी ह्या आग्रा फोर्टमधून केली होती, कारण त्यांना इथेच बंदिस्त करून ठेवलेले होते आग्र्याला. अशाच गोष्टी कळण्यासाठी गाईड जास्त इम्पॉर्टंट आहे. ज्या पद्धतीने गाईड आपल्याला क्लिअर आयडिया देतात तिथल्या प्रत्येक गोष्टीच्या आणि त्या प्रत्येक डिझाईन मागच्या जे काही इन्फॉर्मेशन आहे किंवा जी काही स्टोरी आहे, सो त्याच्याने आपली ती जी व्हिजिट असते ती वर्थ व्हिजिट होऊन जाते. आणि येस ऑफकोर्स आग्र्यामध्ये ही जी जागा आहे ही मस्ट व्हिजिट प्लेस आहे. म्हणजे थँक्स की मी इथे व्हिजिट केली. माझं ताजमहल बघून झाल्यावर मला वेळ उरला होता. सो इट इज अ मस्ट व्हिजिट प्लेस. खूप आर्टिस्टिक आहे आणि येस ऑफकोर्स तुम्हाला गाईड जी इन्फॉर्मेशन देईल त्यावरून तुम्हाला ही जागा अजून जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. आणि ह्या ज्या मागच्या विंडोज आहेत ना, ह्या विंडोजमधून आपल्याला ताजमहलही दिसतो, पण थोडंसं धुकट वातावरण असल्यामुळे क्लिअर व्हिजन नाही आहे ताजमहलचं इथून, पण इथून ताजमहलही दिसतो, तो समोर तुम्हाला बघायला भेटेल. आणि तिथून आम्ही रेड फोर्टची आमची जी व्हिजिट होती ती कंप्लीट करून झाल्यावर आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला निघालो होतो. सो कशी वाटली तुम्हाला आग्रा ट्रिप? आणि हा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि येस, आग्र्याला जेव्हाही तुम्ही जाणार तर ह्या 2 मस्ट व्हिजिट प्लेस आहे. एक म्हणजे ताजमहल आणि दुसरा म्हणजे रेड फोर्ट. आणि येस, आग्र्याचा पेठा घ्यायला नका विसरू. स्टे ट्यून.